श्री स्वामी समर्थ श्रोते हो, कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजची कथा आहे रविवार विशेष आदित्य राणूबाईची. चला ती कथा आपण ऐकूया. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य समिधा, फूल, दुर्वा आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या, वसा वसत होत्या. ब्राह्मणाने विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मोन्यानं म्हणजेच मुकुट्यानं उठावं, सचीड म्हणजेच वस्त्रासहित स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी घालाव्या, पान फुल व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुडा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावी. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकड तूप, मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरचोडी द्यावी, नसेल तर जोडगड सरी द्यावी. ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावून धाडलं. ब्राह्मण जाते वेळीच भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मागेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेत नाही. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारच ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी घ्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरडीची 6 मोते आणली. तिनं आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्त भावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे? जिथं कहाणी ऐकली नाही ती रद्दारद्रण पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली ती भाग्यवान नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकीला सांगितले, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अग ग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांग, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होन मोहर भरल्या, वाटे साबला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला.
हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवे दिलं, कर्मानं नेलं, कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण सर्व काही गेलं. पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी गाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणींना निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू माहू घातलं. पितांबर नेसायला दिला. जेव खाऊ घातलं. काठी पोखरून होनामोहरांनी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हाताची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैव दिलं ते सर्व कर्माने नेलं. पुढे तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळाच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं. पितांबर नेसायला दिला. जेव खाऊ घातलं. नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून असं सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो नारळ गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई, अगं मावशीने दिलं होतं पण दैवाने ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळाच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीने घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं. पितांबर नेसायला दिला. जेव खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हाताची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई, मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ घातलं, माखू घातलं. पाठ बसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं सांगितलं. मग ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिणीला छत्र कोठली, चामर कोठली, पाईक कोठले, परवर कोठे? बाहेर दाराशी जाऊन बघते तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले. वाटेनं जाऊ लागले. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपण पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा हाकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीने घेऊन 3 त्याला दिली, 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ऐकली. त्याची लाकडाची मोडी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्याच मजलेस गेले. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारले, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीने 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिले. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावाने माळ्याने ती ऐकली सुद्धा. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ?
काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी तरी काय करू, मी मुलांसाठी रडते आहे. बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावाने ती ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो पण आला. सर्पानं खाल्ला होता, तो पण आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढं चौथ्या मजलेस गेले. स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढवून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. काना डोळा, माणसाचा गोळा, हात नाही, पाय नाही. असा एक मनुष्य रस्त्यामध्ये उभा होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता, तो उताणा केला. 6 मोते होती, 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली, 3 मोते आपण घेतली. राणीने मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचे एवढे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापवलं. पंचपक्वानं जेवायला केली. सूर्यनारायण भगवान भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अग अग, कोणा पापिणीचा केस आहे हा. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने आदितवारी वडचणी खाली बसून केस विंचरले. काळ चवाळ डोईचा केस, वडचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मुळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मासाचा गोळा, इतक्यात जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हांना हो. हीच 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफोड पूर्ण. हीच आदित्य राणूबाईची कथा आपण सगळ्यांनी ऐकलीच आहेत. तर ही कथा श्री रथसप्तमीच्या सणाच्या वेळेला ऐकली जाते. श्री स्वामी समर्थ श्रोते हो, आज आपण आदित्य राणूबाईची कथा ऐकलेली आहे, म्हणजेच आपल्या सूर्यनारायणाची कथा आपण ऐकलेली आहेत. तर काही सेवेकरी, जे काही महिला वर्ग आहेत, ज्यांना त्या व्रताबद्दल माहिती आहे, ते नक्कीच ते व्रत करत असतात. सूर्यनारायणाचं व्रत, सूर्यनारायण म्हणजे आपल्याला रोज प्रकाश देण्याचं काम करतात. तसंच आपल्या संसारामध्ये, आपल्या भाग्यामध्ये प्रकाश येण्यासाठी हे व्रत केले जातात. ते रथसप्तमीच्या वेळेला केले जातात अशी माहिती सांगितली जाते. तर आजची केलेली सेवा आपण इथंच स्वामीचरणी अर्पण करूया. पुन्हा नवीन एका कथेसोबत, एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.